जून महिना संपत आलाय, अशात यवतमाळ जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, तूर या पिकाचं उत्पादन घेतले जाते। मात्र अजूनही समाधानकारक पाऊस न आल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हलक्याशा पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या होत्या। मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकं कोमेजण्याच्या स्थितीत आली आहेत। परिणामी दुबारा पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे। शेतकऱ्यांनी आधीच बियाणे, खते, मशागत यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला। आता पाऊस नाही म्हणून त्या खर्चावर पाणी फिरण्याची शक्यता आहे। पेरलेले सोयाबीन, कपासी, तूर इत्यादी पिके उगवल्यानंतर पाणी न मिळाल्याने सुकू लागली आहेत। काही ठिकाणी शेतकरी स्वतःच्या विहिरीवरून सिंचन करतायत, मात्र वीज आणि कमी पाणी अभावी त्यांना शेतकऱ्यांना पाणी शेतातील पिकांना देता येत नाही। कर्जबाजारीपणात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी धोकादायक ठरू शकते। त्यामुळे सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची हात देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।